ग्रीष्माकडे एकदा सांगितलं ना मी नाही भेटू शकत, आज मी बहुत बिझी हूं। डिंप्या अगं 5 मिनिटं तरी भेटून जा की ग। सांगितलं ना 5 सेकंद पण नाही भेटू शकत, समोर लय सिरियस पेशंट आहे, ठेव फोन तू। डॉक्टर, ओ डॉक्टर, काय भारी काम चाललंय तुमचं? नाही, मी ते जरा विचार करत होतो। बघितलं मी तुमचा विचार, एवढा विचार करता तरी बी प्लॅन कस काय फसला तुमचा? तुम्हाला वाटलं होतं मंजू दीदी तुमची माफी मागल, पण तिनं तर तुमचं पैसेच रिटर्न केलं। तुला कोणी सांगितलं? कुणी सांगितलं म्हणजे मंजू दीदीनं स्वतः सांगितलं। मम्मीला पण तिनं भाड्याचं पैसे दिलंय ऍडव्हान्स। डॉक्टर, मुंबईवरनं लय पैसा आणलेला दिसतंय मंजू दीदीनं, त्यामुळे तुमची गरज पडेल असं वाटत नाही मला आता। आज नाही, उद्या नाही, परवा तरी गरज पडेल ना? काय माहित तिला गरज पडते का नाही। हे चॅलेंज तुमच्यासाठी लयच मोठं मोठं होत चाललंय डॉक्टर। मला नाही वाटत या बारीला तुम्ही जिंकाल म्हणून। मी कधीच नाही हरत। मग कधी हरून बघा, त्याला काय होतंय? नेहमी जिंकलंच पाहिजे असं काय हट्ट नाहीये। मी ना एका पिक्चर मध्ये बघितलं होतं, माणसाला अति हट्ट केलं ना तर पार वाट लागते त्याची। अति हट्ट माणसाला खड्ड्यात घालतो, त्यामुळे तुम्हाला लय वेळ आहे, आधीच सावध व्हा, नाहीतर जिंकण्याच्या नादात तुमच्या सोबत मला बी खड्ड्यात घालाल। अय्यो, कसला राग आलाय डॉक्टर तुम्हाला? एवढा राग चांगला नाही, एवढा राग पण माणसाला खड्ड्यात घालतो। हॅलो, हो आलोच। लगा ना आम्या बायको नाही का नाही, किरकिर 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 लावली लगा, आणि कान पाक बधीर करून टाकलंय माझं। माझं कान आणि डोकं काचच असतं का नाही, कधीच फुटलं असतं। तू सुटलास लागा ह्यातनं, तू केस तू, हा बायकोच्या जातातनं सुटलास। मला बायको नाही म्हणून मी रडतोय, आणि तुला बायको असून बी तू रडतोय। तुला भांडायला बायको तरी आहे रे, माझं काय? मी कसा राहतो मलाच माहिती। दिवसभर दुकानात असतो ना म्हणून दिवस घालवतो तसा, पण रातच्याला घर खायला उठतं। कुणाला तरी मनातलं सांगावं वाटतं तर ऐकायला कुणी नसतं, अरे झोप लागत नाही। अरे माझी बायको येत नाही, कानाच्या माग वाचा 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 करून रातभर झोपू देत नाही रे मला। बायकांना काय असतं रे दागिन्याचं एवढं महत्व? हा लगा, नवऱ्यापेक्षा दागिने घालतो जीव अडकलाय। बजा, काय चाललंय? काय नाही, बसा की डॉक्टर। हे नाम्याच्या गप्पा मारत बसलो होतो, तुम्ही बोला की। मला वाटलं माझं कौतुक करतोयस। नाही, तुझा काय भरोसा नाही बाबा, सगळ्या गावात सांगत सुटशील डॉक्टर देव माणूस आहेत, त्याने मंजूची मदत केली। मग अहो ते काय खोटं आहे वय? हा खरंच आहे ते, तुम्ही मदत केली म्हणजे केलीच। कसली मदत? अरे वंद्या काल वाड्यात मंजूला हाकलून द्याला। अरे ती कालाच घेते का नाही वाड्यात, त्याचं भाड्याचं पैसे घ्यायला आलते। डॉक्टरने दिलं लगेच तिला पैसे, आणि तोंडच बंद केलं तिचं। कसं आहे एका बुकीतच। वा वा डॉक्टर, लय भारी वाटलं, लय भारी वाटलं। हा आता तुम्ही उधारी देत नाही तेव्हा आदनं मधनं वाईट वाटतं मला, पण आता तुम्ही मंजूला मदत केली ना, मला एकदम भारी वाटलंय, म्हणजे रिस्पेक्ट वाढला एकदम तुमच्यावर। बरं डॉक्टर, तुम्ही बसा बोलत, मी जरा तालमीला जाऊन येतो। काय बायकोनं माझी उचल बांगडी केली हे जरी खरं असलं का नाही, तरी गावातल्या पोरांना धोबी पचाड मी शिकवणार। येऊ का? म्हणजे तालमीत जायचं म्हणे। ए नाम्या, येतो रे। नाम्या, बोला डॉक्टर, काय देऊ? देण्यावरून आठवलं, मंजूला औषधं दिली का? हा दिली। कुणासाठी मागवली होती
काही कळलं का? म्हणजे कोण कोण असं तिच्या घरी? आता हे तिनं घरात घेतल्यावर कळेल ना. अहो उमऱ्याच्या आतमध्ये पण येऊ दे ना कोणाला. का? असं का? यो प्रश्न मला बी पडलाय. आता 2 यायला गेलो, 2 यायला तिने मला बाहेर ठेवलं आणि दरवाजा बंद करून आतमध्ये गेली. अरे पण तू तिची एवढी मदत करतोस तरी पाणीही नाही विचारलं तिने तुला? म्हणजे दुसरा कोणी परका माणूस असत तर ठीक आहे रे, पण तू लहानपणीचा मित्रच तिचा. अहो आता नुसता मित्र नाही, आता हक्काचा माणूस झाला. पण तरीही असं केलं तिनं? हा मला वाटतंय ना त्या संजयनं काहीतरी भरलं असेल तिच्या कानात. हा संजय कोण? संजय तिकडेच राहतो तिच्या बाजूला. ते तलाठीच्या हाताखाली काम करतो. ते जमिनीचं ते काय व्यवहार असतात ना ते करतो ते. अच्छा, म्हणजे संजय कामाचा माणूस आहे. हं? नाही म्हणजे जमीन वगैरे विकत घ्यायची असेल तर तो मदत करेल ना, म्हणून म्हटलं. सध्या तो फक्त मंजूच्या कामाचा माणूस राहिला. ते काहीतरी तिच्या जमिनीचा व्यवहारचा बघतोय. बरं नाम्या, एक काम कर, तर संजयला क्लिनिकवर पाठवून दे, माझं काम आहे त्याच्याकडे. हा देतो पाठवून. डॉक्टर जरा ते उधारीचं बघा ना. नाम्या, तू मंजूची बरीच मदत करतोस ना? आवडते वाटतं तुला ती? लाजतोयस. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. लग्नाचं लवकर बार ओढून द्यावं लागेल तुझ्या. येऊ का? परत एकदा घोड्यावर कधी बसतो असं झाले. त्यासाठी पैसे साठवायला पाहिजेत. डॉक्टर तेवढ्या उधारीच परत एकदा गंडवलं डॉक्टरने. अध्यक्ष, बिन बायकोचा ती बाईक बायको पळेल तिकडे तुझी. बायको कुठे बायको? डॉक्टर, बरं झालं तुम्ही आलात डॉक्टर. ह्यांना काही सांगा ना, चिडवतायत मला सगळं. डॉक्टर मला ओळखलं नाही तुम्ही डॉक्टर? जरा एक बाटली पाणी घेऊन ये, ह्याला शुद्धीवर आणू. मग असं का वागताय? मला बोलायचं तुमच्याशी डॉक्टर. मला गरज आहे तुमची. बे 2 4 बे 3 6 बे 4. अजय, तू पण म्हण की माझ्या मागणं. तू कधी शिकणार ग? अगं अजय, शाळा शिकल्यावर का नाही हुशार बनत. मी मस्त हुशार आहे. मी शिकली नसली तरी अख्खं गाव ऐकून येईल. तू बघ तुझं. माझं केस काय उन्हाने पांढरं नाही झालं. मोठा आलाय मला शिकवणारा. अजय, 0चा पाडा म्हणून दाखव बरं. 0चा पाडा तुझ्या बापानं ठेवलाय. अगं अजय, खरंच की तू लय हुशार आहेस. मग मी आहेच हुशार. अजय, त्या बल्बात लाईट कुठनं गळती? मला नाही माहित. अगं अजय सांग की. अगं मंजू दीदीने सांगितलंय, आपलं ज्ञान जर दुसऱ्यांना सांगितलं का नाही तर आपलंच ज्ञान वाढतं. तू बी सांग, म्हणजे तुझं पण ज्ञान वाढेल. हा सांग, त्या बल्बात लाईट कुठनं गळती? बटनातनं. बटनातनं. आणि बटनात? मीटरातनं. आणि मीटर मध्ये? खांबातनं. आणि खांबात? डिपीतनं. आणि डिपीत? मसनातनं. तुझ्या मोड्यात नाही ती. तुझ्या तोंडाला पडलं किड तुझ्या. जा की मर जा जाऊन तिकडं. तुला घातला डाबऱ्यात. तुला प्रश्न विचारून नको केलंय नुसतं. शाळेत मास्तर शिकवताना काय झोपा काढतोस बाय? मंगले, ए मंगले, ह्याला घेऊन जाईत ना. टोन्या, कशाला आजीला तारास देतोयस? जा जाऊन अभ्यास कर जा. अजय, तुला उत्तर येत नव्हतं तर मग नव्हतं सांगायचंच ना ग. एवढं वरडायची काय गरज होती का? आलाय मोठा हुशार. मंगले, हायस का? हा बोला की आत्या. मंजुरी पैसे किती दिले? काय मोजलं नाहीत, पण जसं दिलं तसं ठेवलंय गाडग्यात.
तिचं तिला परत देऊन टाक. परत? अहो भाड्याचं पैसे दिलं तिनं. अगं 3 लाख देईल, पण तुला घ्यायची काय गरज होती? तिला आपल्यापेक्षा जास्त पैशाची गरज आहे. तिचं तिला पैसे देऊन टाक. अहो आत्या, आपल्याला काय कमी गरज आहे वय पैशाची? आता पावथूर काय तिच्याच पैशावर जगत होतो का आपण? नाही ना. मग तिचं पैसे तिला परत देऊन टाक. आणि हितनं पुढं तिच्याकडनं भाड्याचे पैसे घ्यायचं ना. लागलं तुला तर मला सांग, मी देईन. आत्या तुम्ही कुठून देणार आहे? तुझा सासरा वर जाताना गटोडं परून गेला होता, ती सापडलंय मला. तू तिचं पैसे देऊन टाक म्हणजे झालं, बाकीचं बघते मी. यांच्यासाठी मी एवढं जीवाचं रान करते. माझी काळजी वाटत नाही कोणाला, आणि आज समद्यांना त्या मंजूची काळजी. घरात एवढी नड असताना आत्या कधी म्हणल्या नाही पैसे देतो म्हणून, आणि आज त्या परक्या पोरीसाठी का तयार झाल्या त्या? अहो हा, आज लवकर आलीस? आज म्हटलं सगळं काम लवकर उरकून छान तुमच्याशी गप्पा माराव्यात. तुम्हाला भूक लागली असेल ना? नाही, अजून लागली नाही. तू जेवण गरम कर, तोपर्यंत लागेल बघ. हो, मी थोडी फ्रेश होते आणि जेवण गरम करते. एवढ्या रात्री कोण आलंय? तू कोणाला बोलावलंस का? नाही, मी कोणाला बोलवणार आहे? उघडू का? उघड. चालेल ना? बघ कोण आहे. तू? विठ्ठल, अरे काय झालं? भूक लागली आहे? चल. विठ्ठल, मी दरवाजा वाजवायच्या आधीच तू दरवाजा वाजवलास आणि आत गेलास. तू खरंच माझ्यासाठी लकी आहेस. मला उघडत नसलेला दरवाजा आज तू माझ्यासाठी उघडलायस. आता मला आरामात घरात वाकून पाहता येईल. पोटभर खा, लाजू नकोस. आवडतंय ना तुला? गोडेस रे तू. तुम्ही का रडताय? नाही, काय नाही. मंजुळा, इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, तुला साधं एक मूल देऊ शकलो नाही मी. अहो, मूल दिलं म्हणजे सगळं दिल्यासारखं आहे का? आणि आज हा आलाय ना आपल्या घरात मुलासारखा. तरी एक मूल हवं होतं तुला, तुझं स्वतःच. आहे की. हे काय, तुम्ही सुद्धा माझ्यासाठी लहान मुलंच आहात. लहान मुलासारखं सगळं करावं लागतं तुमचं मला. लहान मुलं कशी हट्टी असतात तसेच हट्टी आहात तुम्ही, आणि खोडकर सुद्धा. पण तरी सुद्धा सगळ्यात लाडकं आणि खूप प्रेम असणारं लहान मुलं आहात तुम्ही माझं.
किती समजूतदार आहे हा. हो बघा ना, त्याला बोलता येत नाही, ऐकू येत नाही, तरी सगळं कळतं त्याला. गावातले लोक म्हणतात की त्याला अशुभाची सावली कळते. बिचारा अनाथ आहे, कोणीही नाहीये त्याला. आपण एक काम करूया का? आपण ह्यालाच आपलं मूल म्हणून सांभाळूया का? हो ग, खरंच. पण जमिनीचा व्यवहार झाल्यावर त्याचं काय करायचं आपण? मग आपल्या बरोबर घेऊन जाऊयात की. विठ्ठल, तू येशील आमच्या बरोबर मुंबईला? आपण खूप मज्जा करू. विठ्ठल, विठ्ठल, अरे कुठे चालला हा? काय झालं? विठ्ठल, हा असा का गेला अचानक? टोन्या, तुझं मड बसवलं, तुझं गाणं बंद कर. अगं आजे, टोन्यानं नाही, मी गाणं लावले. का तुझ्या काही लग्नाची वरात आली वय दारात? ते गाणं मोठ्याने लावलंय, बंद कर आणि जाऊन झोप जास. काय ग सारखं झोप झोप करत असती? जिंदगीत काय एन्जॉयमेंट नको का? आता एवढं चांगले दिवस आलेत तर वाईट नसलं तर काय होतंय? हा तर तुझ्यामुळे चांगले दिवस आल्यात. रातभर नाचत बस. आजी, तू शेवटचं कधी नाचली होतीस ग? मी नाचली होती वंदीच्या लग्नात. लई नवसाने नाही का भेटला तो जावाई, डोंगर पोखरून उंदीर काढला. आजी, त्यांचं राहू दे, तू आज माझ्या संग नाच. अगं मी नाचायला लागले तर माणसांची लय गर्दी होईल वाड्यात, आणि गावातली माणसं म्हणतात कुठनं हिरोईन आली. अगं आजी, म्हणू दे काय बी, आज तू नाचच आणि मस्त तुझा व्हिडिओ करते आणि सगळीकडे व्हायरल करते. तुला फेमस करते का नाही बघ. अशी म्हणतीस होय? चल. नाच. हा, थांब इथं, तिथं थांब. इकडे आजी. आजी इकडं. आजी, आज माझे फॉलोअर लय वाढणार आहेत बघ. अगं कसली भारी नाचतेस, एकदम माधुरी दीक्षित वाणीच. डिंपे, काय चाललं ही? किती वाजल्या ते? आत्या, तुमचं काय वय आहे वय नाचायचं? अगं मी तेच म्हणत होते आजीला, पण माझं ऐकणच झाली. मला बोलते मला नाचायचंय, मला नाचायचंय. मग दिलं गाणं लाव. अगं तुझ्या जिभेला उठला फोड. तुझ्या जिभेवर हागलं काळं कुत्र, तुझी बसली दात किळी. इकडे आहे तुझी जिभच हसाडते चांगली. मी गाणं बंद कर म्हणलं तर नाचायसाठी माझ्या गोचड्या तोडल्या, आणि आता एक जणीवानी लगेच पलटलीस वय ग. डिंपे, तुला काय काम आहेत की नाही? आता कुठं शाण्यासारखं वागायला लागली होती. येड्याचा झटका येऊ देऊ नकोस. मोबाईल दे इकडं. नाही, मी मोबाईल नाही देणार. घे घाल चुलीत, नाता आणि इकडे मी चिचून टाकते. डिंपे, मोबाईल दे इकडं. नाही, मी नाही. इकडं दे, सांगते ना तुला. अगं सकाळी देते की तुला. डॉक्टर आता घरी येतात. एवढ्या रातचं बाहेर कुठं गेले असतील?